सकाळी रणजितला जाग आली तेव्हा त्याचं डोकं खूप जड वाटत होतं. त्याच्या शरीरातही तीव्र वेदना होत होत्या. त्याला रात्री ताप आला होता. त्यामुळे त्याला सकाळी उठण्यास थोडा उशीर झाला होता. तो उठून बाहेर आला तर त्याच्या लहान भावाची बायको सोफ्यावर बसून नाश्ता करत होती. पण तो तिला काहीच म्हणाला नाही. तो थोडा पुढे गेला आणि पाहिलं तर त्याची बहीण कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. तरीही तो आपल्या बहिणीला म्हणाला, अंजनी, मला नाश्ता आणून दे. माझी तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे नाश्ता करून मी औषध घेतो. अंजनीने लगेचच उत्तर दिले, दादा, प्लीज, आता मी कोणतेच काम करू शकत नाही. मी माझ्या नखांना नेल पॉलिश लावली आहे. त्यामुळे तू स्वतःच नाश्ता घे. आपल्या बहिणीचं असं बोलणं ऐकून रणजित हैराण झाला आणि मनातल्या मनात म्हणू लागला, इथे माझी तब्येत खराब आहे आणि माझी बहीण मला नाश्ता देण्यासाठी सुद्धा तयार नाही आहे. शेवटी नाराज होऊन रणजित स्वतः किचनमध्ये गेला. तर तिथे नाश्ता शिल्लक नव्हता. चपातीच्या भांड्यामध्ये फक्त एक चपाती शिल्लक होती. पण भाजी तर अजिबातच राहिली नव्हती. त्यामुळे तो तसाच हॉलमध्ये आला आणि आपल्या आईला उमाताईंना म्हणाला, आई, माझ्यासाठी नाश्ता शिल्लक राहिला नाही का? तेव्हा त्याच्या लहान भावाची बायको म्हणाली, अहो दादा, तुम्ही उशिरापर्यंत झोपून राहणार तर असंच होणार ना. तुम्ही वेळेवर उठायला हवे होते ना. आज भाजी खूप चविष्ट झाली होती. त्यामुळे सर्वांनी थोडी थोडी जास्तच खाल्ली आणि नाश्ता तर संपला आहे. तेव्हा रणजित संकुचित मनाने म्हणाला, जे झाले ते झाले, ठीक आहे. पण तू माझ्यासाठी थोडासा नाश्ता बनव ना. त्यावर त्याच्या भावाची बायको म्हणाली, नाही बाबा नाही. सकाळपासून काम करून करून माझी अवस्था खूपच खराब झाली आहे. आता तुमच्यासाठी खास किचनमध्ये कोण जाईल? वेळेत उठत जा आणि वेळेवर खाऊन घेत जा. एकतर स्वतःच्या बायकोला सोडून इथे येऊन राहिला आहात, त्यामुळे माझं काम वाढलं आहे. मी तर आता माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी जात आहे. एवढं बोलून ती तिथून उठून आपल्या रूममध्ये निघून गेली. आपल्या लहान भावाच्या बायकोचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रणजित स्तब्धच झाला. तो विचार करू लागला की हे घर माझं नाही का? ह्या घरामध्ये मी काही दिवस येऊन राहू शकत नाही का? आता सारखे सारखे त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले होते. आज त्याला त्याची बायको सुधाची आठवण येऊ लागली होती. तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तरीही तो आपल्या आईला म्हणाला, आई, मला नाश्ता मिळेल की नाही? तेव्हा उमाताई म्हणाल्या, अरे बाळा, छोट्या सुनबाईचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस. ती दिवसभर काम करून थकून जाते ना. एक काम कर, आज तूच स्वतःसाठी काहीतरी नाश्ता बनव. माझे तर गुडघे दुखत आहेत. मी तर गुडघ्यांवर औषध लावण्यासाठी जात आहे. एवढं बोलून उमाताई सुद्धा तिथून निघून गेल्या आणि बहीण सुद्धा बॅग उचलून कॉलेजला जाण्यासाठी निघाली. तेव्हा रणजित एकटा सोफ्यावर बसून राहिला. याच कुटुंबातील माणसांसाठी तो आपल्या बायकोला किती गोष्टी ऐकवत असायचा. तिला एवढे परेशान केले की ती घर सोडून निघून गेली होती. आज रणजित आपल्याच घरामध्ये एकटा पडला होता. थोड्याच वेळात त्याला खूप जोराची भूक लागली. त्यामुळे तो किचनमध्ये गेला. फ्रीजमधून दूध काढून त्याने दूध बिस्किट खाल्ले. त्यानंतर औषध घेऊन तो आपल्या रूममध्ये येऊन आराम करू लागला. पण त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनामध्ये खूप उलटसुलट विचार चालू होते. औषध घेतल्यामुळे थोड्या वेळात त्याचा ताप थोडा कमी झाला होता. पण आता मात्र भूतकाळातील गोष्टी त्याच्या मनात एखाद्या चित्रपटासारख्या फिरत होत्या. त्या दिवशी संध्याकाळी तो ऑफिसमधून घरी आला. तेव्हा त्याची बायको कपाळावर पट्टी बांधून हॉलमधील सोफ्यावर बसली होती. तो म्हणाला, काय झालं आहे तुला? सुद्धा म्हणाली, ऐका ना, माझी तब्येत बरी नाहीये. आज मी जेवले सुद्धा नाही. प्लीज, मला डॉक्टरांकडे घेऊन चला ना. तेव्हा तो रागातच म्हणाला, एक तर दिवसभर काम करून घ्यायचे आणि घरी आल्यावर काही खायला प्यायला सुद्धा मिळत नाही आणि थोडीशी तब्येत बिघडल्यावर लगेचच तुला डॉक्टरांकडे कशाला जायला हवे? सुधा हैराण होऊन म्हणाली, मागच्या 1 आठवड्यापासून मला ताप येत आहे. तरी सुद्धा मी घरातील सर्व कामं करत आहे ना. पण आज मला उभे सुद्धा राहता येत नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चला ना. रणजित रागातच म्हणाला, मी खूपच मेहनतीने कमवतो. माझ्याकडे असे डॉक्टरकडे जाऊन पैसे उडवण्यासाठी पैसे नाहीत. सुधा म्हणाली, अहो, मी छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्याऐवजी स्वतःचं मन मारते आणि बचत करते. पण तुम्ही सर्व पैसे पैसे तुमच्या घरातील लोकांवर खर्च करता. फक्त माझ्यासाठीच तुमच्याकडे पैसे नसतात. तेव्हा रणजित रागातच म्हणाला, मी कधी घरच्यांना पैसे दिले? सुधा लगेचच रूममध्ये गेली आणि पासबुक घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, हे बघा, हे 10,000 रुपये तुम्ही आईंना तुमच्या अकाउंटमधून ट्रान्सफर केले नाहीत का?
पासबुक पाहताच रणजितला खूप राग आला. तो म्हणाला, अच्छा, म्हणजे आता तू माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणार. अशीच गोष्ट आहे तर कान उघडे ठेवून ऐक. तू पैसे वाचव आणि मी माझ्या भावा बहिणींवर ते पैसे खर्च करतो. बघतोच मी मला कोण थांबवते आहे. मला माझे भाऊ बहीण माझ्या बायकोपेक्षा जास्त जवळचे आहेत. सुधा आता रडू लागली, कारण ती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारून बचत करत होती. पण आज ती आजारी असताना सुद्धा रणजित तिला डॉक्टरकडे घेऊन जात नव्हता. म्हणून ती रडतच म्हणाली, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांवर खर्च करा, मी काहीच बोलणार नाही. पण कमीत कमी तुमच्या बायकोच्या ज्या गरजा आहेत त्या तरी पूर्ण करा. त्यावर रणजित म्हणाला, तुला खायला प्यायला मिळत आहे ना, अजून तुला काय हवं आहे? सुद्धा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, मी पैसे वाचवण्यासाठी कुठेही फिरायला जात नाही किंवा नवीन कपडे खरेदी करत नाही. मी तुमची बायको आहे. मी आजारी पडल्यानंतर तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकत नाहीत का? मी असा कोणता मोठा हट्ट करत आहे? असे सोबत राहण्यापेक्षा हे घर सोडून जाणे चांगलं आहे. तुम्हाला तर माझी पर्वाच नाही. तेव्हा रणजित रागातच म्हणाला, हो का, तुला घर सोडून जायचं असेल तर तू निघून जा. तू कोणाला ऐकवून दाखवत आहेस? मी सुद्धा इथे तुझ्या सोबत राहून खूपच कंटाळलो आहे. मी पण माझ्या घरी परत जाईन. मला सुद्धा माझ्या कुटुंबासोबत राहण्याची इच्छा होत आहे. तुझ्या नादाला लागून मी इथे येऊन राहत आहे. आता मात्र सुद्धा रागातच म्हणाली, माझ्यामुळे कसे? तुमचं घर लहान आहे. आपलं लग्न झाल्यानंतर जेव्हा तुमचं प्रमोशन झालं तेव्हा तुमच्या ऑफिसकडून तुम्हाला एक फ्लॅट मिळाला. त्यावेळी तुमचेच आई बाबाच तुम्हाला म्हणाले की तुला ऑफिसकडून फ्लॅट मिळाला आहे तर तुम्ही दोघे तिकडे जाऊन राहा. त्या लोकांनीच आपल्याला वेगळं केलं आहे. मग जेव्हा तुमच्या छोट्या भावाचे लग्न झाले तेव्हा तुमच्या आई बाबांनी आपली रूम त्या दोघांना दिली. यामध्ये माझी काय चूक आहे? तो म्हणाला, आई बाबांनी पहिलेच ओळखले होते की तू किती रागीट स्वभावाची आहेस, म्हणून त्या लोकांनी आपल्याला घराबाहेर काढले. सुधा म्हणाली, ठीक आहे, मग मी निघून जाते. तेव्हा तुमच्या कुटुंबातील लोक पुन्हा एकदा तुम्हाला त्यांच्या कुटुंबामध्ये सामील करून घेतील. सुधाला आता काहीच ऐकून घ्यायचे नव्हते, म्हणून ती शांतपणे आपल्या रूम मध्ये गेली आणि स्वतःचे कपडे पॅक करू लागली. तिच्या अंगात ताप असताना सुद्धा ती बॅग उचलून घराबाहेर जाऊ लागली. तिच्या मनात अजूनही आशा होती की कदाचित आपला नवरा आपल्याला जाण्यापासून थांबवेल. परंतु रणजितने तिच्याकडे साधे पाहिले सुद्धा नाही. त्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत माहेरी जाण्यासाठी निघाली. जेव्हा ती घरी पोहोचली आणि आपल्या आईबाबांना तिने सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा तिचे आई बाबा म्हणाले, तू आमच्यासाठी ओझे नाहीस. तुला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत तू इथे आरामात राहू शकतेस. जेव्हा रणजितला त्याच्या चुकीची जाणीव होईल तेव्हाच आम्ही तुला इथून पाठवू. इकडे रणजित सुद्धा दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्या घरी पोहोचला होता. अचानकपणे रणजितला तिथे पाहून त्याच्या लहान भावाची बायको नाक मुरडू लागली. आता रणजितकडे स्वतःचा असा रूम नव्हता, म्हणून तो स्टोअर रूम मध्ये एक फोल्डिंगचा पलंग ठेवून तिथेच राहू लागला. त्याच्या घरातील माणसे तो दूर राहत असला तरी त्याच्याबरोबर खूप गोड गोड बोलत असायची आणि त्याच्याकडून पैसे मागत असायची. पण आता तर तो दिवस रात्र त्यांच्या सोबत होता. त्यामुळे घरातील कोणीच त्याच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नव्हता. तो सकाळीच नाश्ता करून ऑफिसला निघून जायचा आणि रात्री उशिरा घरी येत असायचा. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे रात्री किंवा सकाळी कोणीही त्याच्याबरोबर काहीच बोलायचं नाही. त्यामुळे रणजितला आपल्याच घरामध्ये एकटे पडल्यासारखे वाटत होते. सोबतच कोणी ना कोणी त्याला टोमणे मारत असायचा की तुझी बायको कशी आहे, जी तुला सोडून निघून गेली. तेव्हा रणजित स्वतःचे आत्मपरीक्षण करू लागला होता की या सर्व गोष्टींमध्ये चुकी माझीच होती. आज रणजितला खूप ताप आला होता, तरी सुद्धा कोणाला त्याची पर्वा नव्हती. त्यामुळे रणजितचे मन खूपच बेचैन झाले होते. त्याची बायको माहेर जाऊन आता एक महिना पूर्ण झाला होता. पण आता रणजितला राहवले नाही, म्हणून त्याने आपल्या बायकोला फोन केला. आपल्या फोनची रिंग वाजताच सुधाने फोन उचलला, परंतु रणजित काहीच बोलत नव्हता. तेव्हा समोरून सुधा म्हणाली, रणजित, काही बोलणार आहेस की नाही? आता रणजितचा संयम सुटला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो रडतच म्हणाला, मला माफ कर सुधा, तू परत घरी ये. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मान्य आहे की भाऊ बहीण आणि आई बाबा आपले कुटुंब असते, परंतु बायकोचं काय महत्व आहे हे आज मला समजलं आहे. माझ्याकडून चुकी झाली, त्यासाठी तू मला माफ करणार नाहीस का? तेव्हा सुधाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. ती म्हणाली, मी कधीपासून वाट पाहत होती की माझा नवरा मला फोन करून बोलवेल. ती लगेचच म्हणाली, मी आजच घरी येते. रणजित म्हणाला, तू तयार राहा, मी तुला घेण्यासाठी येतो. एवढं बोलून त्याने फोन ठेवला.
आणि घरात कोणालाच काही न सांगता तो घराबाहेर पडला. आज त्याला समजले होते की लग्नानंतर कितीही नाती तन्मयतेने जोपासली तरी नवरा बायकोच्या नात्याला एक वेगळंच महत्व आहे आणि त्याला त्या नात्याचे महत्व समजले होते. तो लगेच सुधाच्या माहेरी जाऊन तिला घेऊन आला आणि तो आपल्या बायको बरोबर खूपच प्रेमाने राहू लागला. आता तो खूप विचार करून प्रत्येक गोष्टीवर खर्च करतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा समजले होते की आपण गोड बोलून त्याच्याकडून पैसे काढतो. ही गोष्ट आता रणजितला समजली आहे. म्हणूनच तो आपल्यापासून आता थोडा दूर राहत आहे. त्यामुळेच त्याच्या कुटुंबातील कोणीही आता त्याच्या बरोबर पैशांविषयी बोलत नाही. रणजित आता कमावलेले सर्व पैसे घरी आणून सुधाच्या हातात देत आहे. त्यामुळे सुधा पूर्ण महिन्याचा खर्च आणि भविष्यासाठी लागणारी बचत याची योग्य सांगड घालून सर्व गरजा पूर्ण करत आहे आणि भविष्यासाठी बचत सुद्धा करत आहे. त्यामुळे घरातील कोणी आजारी पडले तरी त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था आहे. त्यामुळे आता काय झालं आहे तर सुधाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचं मन मारावं लागत नाही आणि रणजितला सुद्धा पैशांचा हिशोब ठेवावा लागत नाही. त्यामुळे आता या नवऱ्या बायकोचा संसार खूपच आनंदाने चालू आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.